Hello, 11th Commerce OCM students. Last lecture आपण चॅप्टर नंबर 2 हा सुरू केला होता. ट्रेड, व्यापार. यानंतर आपण इंट्रोडक्शन पाहिलं, मीनिंग पाहिला. ट्रेड मीन्स द प्रोसेस ऑफ एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. देन टाइप्स ऑफ ट्रेड. ट्रेडचे प्रकार. 2 टाइप्स ऑफ ट्रेड. फर्स्ट वन इज इंटरनल ट्रेड, सेकंड वन इज एक्सटर्नल ट्रेड. देन इंटरनल ट्रेड टाइप्स. देन टाइप्स ऑफ इंटरनल ट्रेड. इंटरनल ट्रेडचे टाइप्स आपण सुरुवात केली होती. त्यामध्ये देअर आर 2 टाइप्स ऑफ इंटरनल ट्रेड. फर्स्ट वन इज होलसेल ट्रेड अँड सेकंड वन इज रिटेल ट्रेड. या अंतर्गत व्यापाराचे 2 प्रकार पडतात. त्यामधील पहिला होलसेल ट्रेड, दॅट मीन्स इन मराठी घाऊक व्यापारी. अँड सेकंड रिटेल ट्रेड मीन्स किरकोळ व्यापारी. देन wholesale trade meaning and features, last lecture we have discussed about, and then we have start services of wholesaler. Then start features of wholesaler and then services of wholesalers. Wholesalers कडनं देण्यात येणारी सर्व्हिसेस. The wholesaler provides valuable services to manufacturers and retailers. Wholesaler म्हणजेच घाऊक व्यापारी हा एक उत्तम प्रकारची सेवा ही मॅन्युफॅक्चररला आणि रिटेलरला देत असतो. म्हणजेच उत्पादकाला व किरकोळ व्यापाराला देत असतो. त्यामधील फर्स्ट ए नंबर सर्व्हिसेस टू मॅन्युफॅक्चरर. मॅन्युफॅक्चरर्सला होलसेलरकडनं दिल्या जाणाऱ्या सर्व्हिसेस, ज्यालाच मराठीमध्ये मॅन्युफॅक्चरर म्हणजेच प्रोड्युसर जो उत्पादक आहे, उत्पादकाला दिल्या जाणाऱ्या होलसेलरकडनं म्हणजेच घाऊक व्यापाऱ्याकडनं देण्यात येणाऱ्या सेवा. यामधील फर्स्ट होता लार्ज परचेस. होलसेलर हा काय असतो, इन अ लार्ज क्वांटिटीमध्ये परचेस करत असतो, म्हणजेच मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतो. होलसेलर हा मॅन्युफॅक्चररकडनं. लार्ज परचेसेस. अ होलसेलर परचेस अ लार्ज क्वांटिटी ऑफ गुड्स फ्रॉम द मॅन्युफॅक्चरर अँड सेल इट टू रिटेलर बाय कलेक्टिंग ऑर्डर फ्रॉम रिटेलर्स. होलसेलर हा मॅन्युफॅक्चरर म्हणजेच उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणात वस्तूची खरेदी करत असतो आणि रिटेलरला म्हणजेच किरकोळ व्यापाराला विक्री करत असतो आणि म्हणजे रिटेलरला सेल करत असतो. त्यांना एक प्रकारे कशाद्वारे करत असतो, तो त्यांच्या जे कोणतेही ऑर्डर जशी असेल, कलेक्टिंग ऑर्डर फ्रॉम रिटेलर्सकडनं जशी ऑर्डर असेल तशा पद्धतीनं तो त्यांना विक्री करत असतो. हा झाला फर्स्ट नंबर. सेकंड नंबर स्टोरेज. स्टोरेज याचाच अर्थ साठवणूक. होलसेलरकडने साठवणूक हे मोठ्या प्रमाणात असते. अ होलसेलर हॅज हिज ओन स्टोरेज फॅसिलिटी विच ही यूजेस टू फिल द टाईम गॅप बिटवीन प्रोडक्शन अँड कन्झम्पशन ऑफ गुड्स. होलसेलरकडे माल साठवणुकीची म्हणजेच स्टोरेजची सोय असते. त्यामुळे तो प्रोडक्शन म्हणजेच उत्पादकाकडून ते कन्झम्पशन ऑफ गुड्स. कन्झम्पशन याचाच अर्थ ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं जी वस्तू आहे, कन्झम्पशन म्हणजेच वितरण, वाटपापर्यंत जे गुड्स आहे, वस्तू आहेत, यामध्ये लागणारा जो काही वेळ आहे तो टाईम भरून काढण्याचं काम हा होलसेलर करत असतो. यानंतरचा थर्ड नंबरचा सर्व्हिसेस आहे ट्रान्सपोर्टेशन. थर्ड नंबर आहे ट्रान्सपोर्टेशन. ट्रान्सपोर्टेशन वाहतूक व्यवस्था. A wholesaler uses
his own transportation to deliver the goods from the place of production. होलसेलर हे प्रोड्युसर म्हणजेच उत्पादकाच्या ठिकाणापासून ते गुड्स म्हणजेच वस्तू जिथपर्यंत पाठवायचं आहे तिथपर्यंतच्या वस्तूचं ट्रान्सपोर्टेशन करत असतात. अ होलसेलर हिज ओन ट्रान्सपोर्टेशन म्हणजेच होलसेलरचे स्वतःची वाहतूक व्यवस्था असते. टू डिलिवर्ड द गुड्स फ्रॉम द प्लेस ऑफ प्रोडक्शन. डिलिवर्ड तो वस्तूची म्हणजे गुड्सची वाहतूक हे वस्तू ज्या ठिकाणापासून तयार होतात तिथून तो पूर्णपणे वाहतुकीचं काम करत असतो. प्रोडक्शन तिथून वस्तू तयार होते. गुड्स फ्रॉम द प्लेस ऑफ प्रोडक्शन हाऊसपासून आणि ते होलसेलपर्यंतचं सर्व काही वाहतुकीची व्यवस्था म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचं कार्य हा होलसेलर करत असतो. 4th नंबर आहे फायनान्शियल असिस्टन्स. फायनान्शियल म्हणजेच आर्थिक पैशाचा व्यवहार, असिस्टन्स सहाय्य करणे, आर्थिक सहाय्य ज्याला म्हणण्यात येतं. अ होलसेलर इज रेडी टू पे द अमाऊंट इन ॲडव्हान्स टू द मॅन्युफॅक्चरर. मॅन्युफॅक्चररला तो काय करतो? होलसेलर तयार असतो. घाऊक व्यापारी म्हणजेच होलसेलर हा मॅन्युफॅक्चररला म्हणजे उत्पादकांना तो मॅन्युफॅक्चर करण्यासाठी गुड्स तयार करण्यासाठी ॲडव्हान्स रक्कम देत असतो. विच कॅन हेल्प द मॅन्युफॅक्चरर टू प्रोड्यूस गुड्स विदिन द शॉर्ट पिरियड. त्यामुळे घाऊक व्यापाऱ्यांकडनं जी आर्थिक मदत होते म्हणजेच ॲडव्हान्स पैसा येतो त्यामुळे मॅन्युफॅक्चरर जो आहे विदिन अ शॉर्ट पिरियड टू प्रोड्यूस गुड्स कमी वेळेत वस्तूचे उत्पादन म्हणजेच उत्पादन करणे हे मॅन्युफॅक्चररला शक्य होते. मॅन्युफॅक्चरर म्हणजे जो वस्तू तयार करणारा आहे तो होलसेलरकडनं काही रक्कम ॲडव्हान्स घेत असतो आणि या ॲडव्हान्समुळे तो विदिन अ शॉर्ट पिरियड टू प्रोड्यूस गुड्स. मॅन्युफॅक्चरर हा एकदम कमी वेळेमध्ये गुड्सची म्हणजे वस्तूची निर्मिती करू शकत असतो. यानंतर 5th नंबर प्रोव्हाइड मार्केट इन्फॉर्मेशन. मार्केटची इन्फॉर्मेशन होलसेलर हा मॅन्युफॅक्चररला प्रोव्हाइड करत असतो. म्हणजेच बाजारपेठेविषयीची माहिती पुरविणे. मॅन्युफॅक्चरर कॅन गेट द अपडेट इन्फॉर्मेशन फ्रॉम होलसेलर लाईक मार्केट कंडिशन, डिमांड, टेस्ट एक्सेट्रा. होलसेलर मॅन्युफॅक्चररला म्हणजेच उत्पादकास मार्केटची संपूर्ण माहिती इन्फॉर्मेशन पुरवितो. लाईक जसे मार्केटची कंडिशन असेल म्हणजेच मार्केटची बाजारपेठेची स्थिती काय, डिमांड म्हणजे वस्तूची मागणी किती आहे, टेस्ट ग्राहकांची आवडी काय आहेत या संदर्भातील सर्व काही इन्फॉर्मेशन हे मॅन्युफॅक्चररला प्रोड्युसरला म्हणजेच उत्पादकास होलसेलर कळवत असतो. त्यानंतरचा 6 नंबर आहे रिस्क बेरिंग. रिस्क घेणे, धोका स्वीकारणे. होलसेलर टेक्स अ रिस्क इन हिज बिझनेस बाय फायनान्सिंग अँड स्टोरिंग large quantity goods. Sometimes he may bear the loss. होलसेलर हा पूर्णपणे धोका
स्वीकारत असतो पैशाच्या संदर्भातील किंवा ज्या काही वस्तू स्टोरिंग लार्ज क्वांटिटी गुड्स, फायनान्सिंगच्या पैशाच्या आर्थिक व्यवहारांचा आणि त्याचबरोबर ज्या वस्तू साठवून ठेवलेल्या आहे त्यासुद्धा वस्तूंचा सुद्धा होलसेलर हा रिस्क म्हणजेच धोक्याची जबाबदारी स्वीकारत असतो. कारण तो गुड्स स्टोअर करून ठेवतो. त्याच पद्धतीनं मॅन्युफॅक्चररला सुद्धा ॲडव्हान्स मनी देत असतो, फायनान्स करत असतो. यामुळं जो कोणताही लॉस होणार आहे, नुकसान होणार आहे, ती सर्व काही एक प्रकारे जबाबदारी हा होलसेलर स्वीकारत असतो. होलसेलर प्रोड्युसरला ॲडव्हान्स रक्कम देतो आणि त्याचबरोबर जो कोणताही रिटेलर आहे, किरकोळ व्यापारी आहे, यांनासुद्धा तो काय करतो, उधार तत्वावर, बारोड तत्वावर त्यांना देत असतो. त्याचबरोबर या सगळ्यांचा रिस्क हा होलसेलर घेत असतो आणि सर्व काही जो कोणताही वस्तूला म्हणजेच गुड्सला ग्राहकाकडून मागणी येत नाही, डिमांड येत नाही, तोपर्यंत तो त्या गुड्सचा जे स्टोरेज करून ठेवलेले गुड्स आहेत त्याचासुद्धा तो रिस्क बेअर करत असतो. म्हणजेच एक प्रकारची रिस्क, धोका उचलवत असतो. यानंतरचा लास्ट नंबर 7 नंबरचा मार्केटिंग फंक्शन, म्हणजेच जे कोणतेही मार्केटिंग करायची आहे गुड्सची, म्हणजेच एक प्रकारची जाहिरातीचं जे कोणतेही कार्य आहे, फंक्शन्स आहे, ते पूर्ण काय करतो, स्वतःच होलसेलर उचलत असतो. अ होलसेलर कॅरीज व्हेरियस मार्केटिंग फंक्शन्स लाईक वेअरहाऊसिंग, ॲडव्हर्टायझिंग, सेल प्रमोशन एक्सेट्रा ऑन बिहाफ ऑफ द मॅन्युफॅक्चरर. जो होलसेलर मार्केटमधील डिफरंट कार्य करत असतो. जसे वेअरहाऊसिंग म्हणजेच गोदाममध्ये किंवा गोडाऊनमध्ये गोदामात माल किंवा गुड्स साठवणे, ॲडव्हर्टायझिंग जाहिरात करणे, सेल प्रमोशन करणे, विक्री वाढीसाठी प्रयत्न करणे, हे सर्व कामे तो मॅन्युफॅक्चररच्या वतीने करत असतो. बिहाफ ऑफ द मॅन्युफॅक्चररच्या म्हणजेच उत्पादकाच्या वतीने तो हे सर्व कार्य करत असतो. जसे की ॲडव्हर्टायझिंग असेल गुड्सची, वेअरहाऊसिंग असेल म्हणजेच साठवणूक करण्याचं काम असेल, सेल प्रमोशन असेल विक्रीसाठीचं कार्य करणे असेल, हे सर्व काही कार्य तो मॅन्युफॅक्चररच्या वतीने होलसेलर करत असतो. या झाल्या होलसेलरकडनं मॅन्युफॅक्चररला देण्यात येणाऱ्या सर्व्हिसेस. त्यानंतर बी नंबर आहे सर्व्हिसेस टू रिटेलर. होलसेलरकडनं रिटेलरला देण्यात येणाऱ्या सर्व्हिसेस म्हणजेच सेवा. सर्व्हिसेस टू रिटेलर, रिटेलरला म्हणजेच किरकोळ व्यापाऱ्याला होलसेलरकडनं देण्यात येणाऱ्या सेवा, किरकोळ व्यापाऱ्याला दिल्या जाणाऱ्या सेवा. यामध्ये फर्स्ट नंबर आहे स्टॉक ऑफ गुड्स. गुड्सचा म्हणजेच वस्तूचा स्टॉक करणे म्हणजेच वस्तूचा साठा करून ठेवणे. अ होलसेलर कीप लार्ज स्टॉक ऑफ गुड्स. Therefore, retailer can get the goods easily when the consumer asks for the goods. होलसेलर मोठ्या प्रमाणात वस्तूचा साठा करत असतो, त्यामुळे रिटेलरला वस्तू म्हणजेच गुड्स सहज उपलब्ध होतात. त्यामुळे कंझ्युमरच्या म्हणजेच ग्राहकाच्या डिमांडनुसार म्हणजेच मागणीनुसार तो गुड्सचा पुरवठा करणे शक्य होत असते. कंझ्युमर आस्क फॉर द गुड्स. ग्राहक ज्यावेळेस वस्तू मागेल त्यावेळेस तो रिटेलर हा होलसेलरकडनं गुड्स मागवत असतो. का तर होलसेलर इन अ लार्ज क्वांटिटी टू द परचेस टू द मॅन्युफॅक्चरर. होलसेलर हा
मॅन्युफॅक्चररकडनं मोठ्या प्रमाणात गुड्स साठवणूक करत किंवा खरेदी करत असतो. हा झाला फर्स्ट स्टॉक ऑफ गुड्स. सेकंड नंबर आहे रेग्युलर सप्लाय. रेग्युलर सप्लाय नियमित पुरवठा करणे. अ होलसेलर ॲश्युअर्स रेग्युलर सप्लाय ऑफ गुड्स टू द रिटेलर. देअरफॉर retailer are free from storing goods. Retailer can supply goods to consumer as and when required by them. रेग्युलर सप्लाय नियमित पुरवठा. होलसेलर रिटेलरसाठी नियमितपणे म्हणजे मीन्स रेग्युलर सप्लाय करत असतो. होलसेलर रिटेलरला पूर्णपणे रेग्युलर सप्लाय करत असतो. रिटेलर हा गुड्सचा स्टोरेज करण्यापासून ऑटोमॅटिकली फ्री होतो आणि रिटेलर कन्झ्युमरच्या म्हणजेच कस्टमरच्या मागणीप्रमाणे वस्तूचा याचा अर्थ गुड्स होलसेलरकडनं खरेदी करत असतो. थर्ड नंबर रिस्क बेअरिंग. धोका स्वीकारणे, रिस्क घेणे. अ होलसेलर बिअर्स द रिस्क ऑफ प्राइस अँड मार्केट फ्लक्च्युएशन्स, लार्ज स्टॉक ऑफ गुड्स. देअरफॉर रिटेलर आर फ्री फ्रॉम द रिस्क. होलसेलर वस्तूच्या किमतीत होणारे बदल किंवा जे मार्केट फ्लक्च्युएशन आहे म्हणजेच बाजारपेठेमधील जे उतार चढाव आहेत हे सुद्धा होलसेलर जबाबदारी घेत असतो. यामुळे ॲटोमॅटिकलीरित्या कसलाही परिणाम हा रिटेलरवर होत नाही. त्यामुळे रिटेलर हा रिस्कपासून पूर्णपणे मुक्त असतो. रिटेलर आर फ्री फ्रॉम दीज रिस्क. रिटेलर हा पूर्णपणे या धोक्यांपासून म्हणजे या रिस्कपासून पूर्णपणे फ्री असतो म्हणजेच मुक्त असतो. जो काही रिस्क आहे तो सर्व काही होलसेलरच बेअर करत असतोच म्हणजे होलसेलरच उचलत असतो सर्व धोका. त्यानंतर फोर्थ नंबर फायनान्शियल सपोर्ट, आर्थिक मदत. ज्या पद्धतीनं होलसेलर हा मॅन्युफॅक्चरला सुद्धा फायनान्शियल असिस्टन्स करत असतो म्हणजेच पूर्णपणे त्याच्यावरतीच आर्थिक सहाय्य करत असतो, त्याच पद्धतीने रिटेलरला सुद्धा काही उधारीवरती तो फॅसिलिटी देत असतो म्हणजेच क्रेडिट फॅसिलिटी देत असतो, उधार देत असतो. त्यामुळे एक प्रकारे रिटेलरला सुद्धा तो एक फायनान्शियल सपोर्ट करत असतो म्हणजेच आर्थिक मदत करत असतो. होलसेलर प्रोव्हाइड फायनान्शियल सपोर्ट बाय वे ऑफ क्रेडिट फॅसिलिटी, डिस्काउंट, etc. Such support increases the effort of working capital of the retailer. होलसेलर उधारीची सवलत देऊन तसेच डिस्काउंट देऊन रिटेलरला एक प्रकारे फायनान्शियल सपोर्ट करत असतात. त्यामुळे रिटेलरच्या एक प्रकारचे वर्किंग कॅपिटल म्हणजेच खेळतं भांडवलामध्ये वाढ होत असते. त्यानंतर फिफ्थ नंबरची सर्विस आहे होलसेलरकडनं रिटेलरला देण्यात येणारी मार्केट इन्फॉर्मेशन. बाजारपेठेची म्हणजेच मार्केटची माहिती. होलसेलर प्रोव्हाइड्स व्हरायटी ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट मार्केट कंडिशन ऑफ डिफरंट प्रोडक्ट्स. डिफरंट प्रोडक्टची म्हणजेच विविध वस्तूंची मार्केट संदर्भातील माहिती होलसेलरला तो देत असतो. This information is regarding new product, variants of products, new scheme
on existing product, etc. Sometime wholesaler guide retailer about when to buy, how to buy, etc. नवीन स्कीम्स काय आहेत, नवीन योजना काय आहेत, प्रोडक्शनचे नवीन प्रकार कोणते आहेत, बाजारपेठेत नवीन स्कीम कोणती आलेली आहे म्हणजेच मार्केटमध्ये, या संदर्भात सर्व काही माहिती होलसेलर हा किरकोळ म्हणजेच रिटेलरला देत असतो. त्यामुळे रिटेलरला कोणता गुड्स केव्हा खरेदी करायचा, कधी करायचा, या संदर्भातील सर्व काही मार्गदर्शन हे होलसेलर रिटेलरला करत असतात. आणि लास्ट नंबरचा आहे सेल्स प्रमोशन. सेल्स म्हणजे विक्री संदर्भातील एक प्रमोशन. हे सर्व काही रिटेलरला देण्यात येणाऱ्या सर्व्हिसेस. सेल्स प्रमोशन विक्री संदर्भातील एक वृद्धीचं कार्य. A wholesaler does advertisement and also promotions of the goods which can help the retailer to increase the sales. आपण पाहिलं आहे मार्केटिंग फंक्शन्स म्हणजेच मॅन्युफॅक्चररच्या वतीने सर्व काही मार्केटिंगचे फंक्शन्स हा होलसेलरच करत असतो. त्यामुळे ज्या कोणत्याही होलसेलर हा नवीन गुड्स असेल त्याची जाहिरात करीत असतो. यामुळे ॲटोमॅटिकली ज्या कोणत्याही गुड्सच्या सेल्समध्ये वाढ होत असते आणि यामुळे जो कोणताही रिटेलर आहे त्याच्या विक्रीमध्ये वाढ होते. इट हेल्प्स द रिटेलर टू इन्क्रीज द सेल्स. यामुळे ज्या काही नवीन प्रोडक्ट आहेत त्यांचीसुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट करण्याचं काम हा होलसेलरच करत असतो. सेल्स प्रमोशनचं वर्किंगसुद्धा होलसेलरच करत असतो म्हणजेच विक्रीचं सुद्धा काम. यामुळे ॲटोमॅटिकरित्या रिटेलरलासुद्धा त्याच्या बिझनेसमध्ये एक्सपांड करण्यास होलसेलरच मदत करत असतो. अशा प्रकारे होलसेलरकडनं प्रोव्हाइड करण्यात येणाऱ्या सर्व्हिसेस आपण पाहिल्यात. सर्व्हिसेस टू मॅन्युफॅक्चरर अँड सर्व्हिसेस टू रिटेलर हे आपण सर्व्हिसेस होलसेलरकडनं देण्यात येणाऱ्या सर्व्हिसेस पाहिल्या. त्यानंतर रिटेलर ट्रेड म्हणजेच किरकोळ व्यापार आणि त्याचे फीचर्स आणि रिटेलर्सचे सर्व्हिसेस हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू स्टुडंट्स.